नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MH05 ब्लॉगवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो, सध्या रिक्षा स्टँडवर किंवा सोशल मीडियावर किंवा न्यूजमध्ये एकच चर्चा चालू आहे की ज्यांच्याकडे नोकरी आहे त्यांचे परवाने जे आहेत ते रद्द होणार का. तर मित्रांनो, अनेक बांधवांचे मला इंस्टाग्रामला, फेसबुकला मेसेज आलेत की दादा, नक्की नियम काय आहे. तर मित्रांनो, याबद्दलची पूर्ण माहिती, पूर्ण सत्यता आणि RTOचे जे नियम आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ विना स्किप करता शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्या रोजगाराशी संबंधित आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. नियम साधा आहे. रिक्षा परवाना हा बेरोजगार व्यक्तीला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिला जातो. तर मित्रांनो, RTOच्या नियमावलीनुसार तुम्ही जर एखादी फुल टाईम सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी करत असाल तर तुम्ही एकाच वेळी रिक्षा परवान्याचा जो लाभ घेऊ शकत नाही. का होत आहे ही कारवाई? तर मित्रांनो, पहिला मुद्दा असा आहे की आधार पॅन लिंकिंग. आता तुमचे सर्व व्यवहार जे आहेत ते आधार कार्डला लिंक आहेत. जर एखाद्या तुमच्या कंपनीमध्ये PF जमा होत असेल तर ते RTOला ट्रॅक करणं खूप सोपं आहे. तर मित्रांनो, दुसरा मुद्दा असा आहे खऱ्या गरजूंचा हक. तर मित्रांनो, हल्ली काय होत आहे, ज्यांच्याकडे नोकरी आहे, फुल टाईम नोकरी आहे, ते देखील रिक्षा घेत आहेत, रिक्षा परवाना काढत आहेत, नवीन रिक्षा घेत आहेत. आणि ज्यांच्याकडे नोकरी असून रिक्षा घेऊन ते लोक भाड्याने चालवायला देत आहेत, म्हणजेच शिपवर चालवायला देत आहेत. याच्यामुळे मित्रांनो, खरंच ज्यांना गरज आहे त्यांना परवाना मिळत नाहीये. म्हणूनच मित्रांनो, एक व्यक्ती एक व्यवसाय यावर जास्त भर दिला जात आहे. तर मित्रांनो, याच्यापासून धोका कोणाला आहे ते बघूयात. तर मित्रांनो, पहिला मुद्दा असा आहे, सरकारी कर्मचारी. जर तुम्ही सरकारी नोकरीला असाल तर तुमचा 100% परवाना रद्द होऊ शकतो. तर मित्रांनो, दुसरा मुद्दा असा आहे, मोठ्या कंपन्यातील कर्मचारी. मित्रांनो, ज्यांचा पगार खूप जास्त आहे आणि त्यांचा PF जो आहे तो देखील जमा होतो, तर अशांना देखील धोका आहे. तर तिसरा मुद्दा असा आहे, रिक्षा भाड्याने देणारे. म्हणजेच स्वतः परवाना काढायचा, म्हणजे ते स्वतः नोकरीला आहेत आणि त्यांनी परवाना काढला आहे आणि नवीन रिक्षा घेतली आहे आणि ते रिक्षा जे आहेत शिपवर चालवायला देतात, भाड्याने चालवायला देतात. तर अशांवरही मित्रांनो RTOची नजर आहे. मित्रांनो, जे छोटे मोठे पार्ट टाइम काम करतात त्यांना सध्या तरी धोका नाहीये. पण मित्रांनो, नियम सर्वांसाठी सारखाच असतो. मित्रांनो, माझं मत विचाराल तर जे खरोखरच रिक्षांवर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी हा नियम चांगला आहे. पण जे नोकरीवरून सुटल्यावर रिक्षा चालवतात त्यांच्यासाठी कठीण होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं, हा नियम योग्य आहे की चुकीचा? तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत. तर मित्रांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका, पण सतर्क राहा. जर तुम्ही नोकरी करत असाल तर कायदेशीररित्या आपला परवाना कोणा गरजूला ट्रान्सफर करता येईल का, याची माहिती RTO ऑफिसमध्ये जाऊन नक्की घ्या. तर मित्रांनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या रिक्षा चालक, टॅक्सी चालक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या MH05 ऑटो व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, काळजी घ्या, सुरक्षित रिक्षा चालवा. जय महाराष्ट्र.